सीपी तलाव परिसरात नागरिकांचा एल्गार। एकीकडे सोसायटीच्या दारातील कचरा उचलला जात नसताना आता सीपी तलाव येथील कचरा मागील महिन्यांपासून उचलला जात नसून त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे राहत आहे। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दुर्गंधीमुळे येथील नागरिक हैराण झाले आहे। येत्या 8 दिवसात येथील कचऱ्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा एकही घंटागाडी सीपी तलाव परिसरात येऊ देणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिला आहे। काही दिवसांपासून ठाण्यात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। सोसायटीच्या दारातील कचरा उचलला जात नसल्याचे यापूर्वी दिसून आले। आता सीपी तलाव येथे डंपिंग हटवण्यासाठी येथील स्थानिकांनी सोमवारी आंदोलन केले। त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। गेल्या 3 वर्षापासून येथील डंपिंग हटवण्यासाठी आंदोलन केले जात आहे, मात्र जागा मिळाल्यावर ते हटवले जाईल असे आश्वासन पालिकेकडून दिले जाते। 3 वर्षानंतरही डंपिंग हटवले नाही। त्यात आता महिन्याभरापासून येथील डंपिंगची समस्या आणखी तीव्र होऊ लागली आहे। या ठिकाणी लांबच लांब कचऱ्याच्या गाड्यांच्या रांगा लागत आहे। येथे कचऱ्याचा डोंगरच उभा राहिला आहे। त्यामुळे येथील व्यावसायिकांसह परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे। डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। येत्या 8 दिवसात डंपिंग बंद केले नाही तर एकही घंटागाडी येथे येऊ देणार नाही। रामेश्वर भीमराव बचाटे या ठिकाणी मी 2021 पासून या ठिकाणचं डंपिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय। स्थानिक नागरिकांच्या वतीने मागणी करतोय, परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी उत्तरं दिलेली आहेत, उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय, ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डंपिंग इथेच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची। आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काही उत्तर आले नाही। त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये 2024ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डंपिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे। कशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणचं कारभार चाललेला असतो आणि कसं नागरिकांना किती प्रतिसाद त्रास? आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी काय ट्रॅफिक लागलेलं आहे, कचऱ्याच्या गाड्यांच्या ह्या ओपन गाड्या आहेत, ह्या ओपन गाड्यांमधून रस्ता येतानाही पण सांडतो आणि जाते वेळेसही सांडतो। तो त्या उचलण्यासाठी काही महानगरपालिकेकडे काही योजना आहे का, किंवा ह्या ज्या लागलेल्या ट्रॅफिकमुळे ॲम्ब्युलन्स असतील, विद्यार्थी असतील, यांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होतो। या ठिकाणी आपण चालत जर बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चिखल झालेला आहे। कॉन्क्रीटचा रोड असं सुद्धा त्याच्यावरती चिखल झालेला आहे कचऱ्याचा। जवळजवळ 3 ते 4 माळ्यापर्यंत एवढे मोठे ढीग लागलेला आहे कचऱ्याचा। तो या 2 ते 3 महिन्यापासून हा ढीग असाच पडून आहे। एवढ्या मोठ्या दुर्गंधी पसरलेली आहे की मच्छरांचा त्रास आणि आरोग्याचा त्रास, एवढा दुर्गंधीमुळे एवढं आरोग्य या ठिकाणच्या नागरिकांचं धोक्यात आलेलं आहे। कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे MIDCचे कामगार आहेत, ते कामगार आपण उभं राहू शकत नाही, ते तिथे काम करत असतील, दुपारी डबे खात असतील, कशा प्रकारे ते आपलं जीवन जगत असतील हे आपल्याला निदर्शनास आज बघितलेलं आहे। बघूया आता आज हायकोर्टची तारीख आहे, रिट पिटिशनची तारीख आहे। आज आम्ही दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हायकोर्टला पोहोचणार आहोत। बघू कोर्ट काय निर्णय देते, याच्यावरती आपण पुढचं पाऊल आम्ही आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन आणि सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून इथे एकही गाडी आतमध्ये जाऊ देणार नाही असं मोठं आंदोलन आम्ही उभं करतोय।